हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक आवर एज्युकेशनल चॅनल. आय एम आकाश. आज आपण भूगोल या विषयातील सारख्या नावाचे ठिकाणे आणि जे तालुके आहे ते आपण कव्हर करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आणि या लेक्चरच्या शेवटी आपण एक प्रश्न पण घेतलेला आहे जो MPSCने याआधी विचारलेला आहे. तर सुरुवातीला तुम्ही पूर्ण लेक्चरकडे लक्ष द्या आणि नंतर आपण तो प्रश्न सॉल्व्ह करूया. तर बघा, उमरखेड हे ठिकाण कुठे आहे? तर उमरखेड हे ठिकाण यवतमाळ या जिल्ह्यामध्ये येते. आणि उमरेड म्हटलं तर ते येते नागपूरला. म्हणून उमरखेड हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, तो यवतमाळला, आणि उमरेड म्हटलं तर ते आहे नागपूरला. उमरगा हे ठिकाण बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेलं आहे. तर उमरगा हे उस्मानाबाद या ठिकाणी आहे. उमरी हे ठिकाण कुठे आहे? तर उमरी हे ठिकाण नांदेडला आहे. तर उदगीर हे ठिकाण जे आहे ते लातूरला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, एकदा पुन्हा बघूया आपण. बघा, उमरखेड यवतमाळ, उमरेड म्हटलं तर नागपूर, उमरगा म्हटलं तर उस्मानाबाद, उमरी म्हटलं तर नांदेडला आहे, आणि उदगीर म्हटलं तर लातूरला. तर या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारला जाईल. म्हणजे इथे एक ऑप्शन घेऊ आपण, 2, 3 आणि 4, आणि एका साईडला जिल्ह्यांचा असा या पद्धतीनं जिल्ह्यांचे नावं असतील. तर ते आपल्याला जोड्या लावा असा क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, कळमनुरी हे कुठलं ठिकाण आहे? तर ते हिंगोलीमधलं आहे आणि बऱ्याच एक्झाममध्ये हे ठिकाण विचारलेलं आहे. कळमेश्वर म्हटलं तर ते नागपूरला आहे. कळवण ठिकाण म्हटलं तर ते नाशिकला आहे. आणि करमाळा म्हटलं तर ते आहे सोलापूरला. सो आपल्याला कन्फ्यूज करणारे हे काही म्हणजे आपण ठिकाण आहे म्हणू शकतो जे वेगवेगळ्या तालुक्यातील आहे. ठीक आहे. तर कळमनुरी कुठे बघितलं आपण? बघा, हिंगोलीला. कळमेश्वर बघितलं नागपूरला, कळवण नाशिकला, आणि करमाळा म्हटलं तर ते आहे सोलापूरला. त्यानंतर बघा, पातूर हे ठिकाण कुठे आहे? पातूर आहे अकोल्याला. बट परतूर जर म्हटलं तर ते आहे जालन्याला. ओके, सो हे 2 ठिकाणं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा, हिंगणा हे ठिकाण नागपूरला आहे. तर हिंगणघाट हे ठिकाण वर्धेला आहे. हिंगणा नावावरून तुम्ही नागपूर लक्षात ठेवू शकता, आणि हिंगणघाट जे आहे लक्षात घ्या ते आहे वर्धेला. ओके, त्यानंतर पुढे बघा, पेठ हे ठिकाण कुठे आहे? तर पेठ हे ठिकाण येते नाशिकला. आणि सोनपेठ जर म्हटलं तर ते आहे परभणीला. ओके, सो हे पण 2 ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे जे 2 ठिकाणं दिलेलं आहे यावर एक्झाममध्ये प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. भोकर हे ठिकाण नांदेडला आहे. तर भोकरदन हे ठिकाण जालन्याला आहे. ओके, आणि त्यानंतर पाथरी हे ठिकाण कुठं आहे? परभणी. तर पाथर्डी कुठं आहे? तर अहमदनगरला. शिर्डी हे ठिकाणसुद्धा लक्षात घ्या अहमदनगरमध्ये आहे. तर पाथर्डी पण कुठे आहे? तर अहमदनगरमध्ये आहे. सो ही पण स्लाईड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, आता एक ठिकाण 2 जिल्ह्यामध्ये सारख्या नावानं आहे. बघा, कारंजा. तर कारंजा हे वर्धेला पण आहे, तर वाशिमला सुद्धा आहे. आणि हे विशेषतः पाठ ठेवायचं, यावरच आधारित प्रश्न आलेला आहे, तो आपण शेवटी बघणारच आहे. शिरूर हे पुणेला पण आहे, तर बीडला पण आहे. लक्षात घ्या. खेड रत्नागिरी आणि पुणे. कर्जत म्हटलं तर अहमदनगर आणि रायगड. आणि कळंब बघा, कळंब यवतमाळमध्ये पण आहे, तर उस्मानाबादमध्ये सुद्धा या नावाचं ठिकाण आहे. पुन्हा एकदा बघा, कारंजा म्हटलं तर वर्धा वाशिम लक्षात घ्या. शिरूर म्हटलं तर पुणे आणि बीड. खेड रत्नागिरी आणि पुणे. कर्जत म्हटलं तर रायगड आणि अहमदनगरसुद्धा. कळंब म्हटलं तर यवतमाळ आणि उस्मानाबाद. ठीक आहे. जर तुम्हाला सुरुवातीला 2 जिल्हे पाठ नसेल होत तर किमान एक तरी ठिकाण आपल्याला पाठ असलं पाहिजे. जसं कळंब बघा यवतमाळ, कर्जत रायगड, ओके, खेड रत्नागिरी, शिरूर पुणे, ओके, कारंजा वाशिम वर्धा, या पद्धतीनं. आणि नंतर मग हे तुम्ही 2-2 जे जिल्हे आहेत ते कवर करा, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला ते सोपं जाईल. त्यानंतर बघा, बार्शी हे ठिकाण सोलापूरला आहे आणि अकोल्याला पण आहे. सेलू वर्धा आणि परभणी. आष्टी म्हटलं तर वर्धा आणि बीड आहे. मालेगाव म्हटलं तर नाशिक आणि वाशिम. लक्षात घ्या, मालेगाव म्हटलं तर नाशिक आणि वाशिम. आणि नांदगाव म्हटलं लक्षात घ्या नाशिक आणि अमरावतीमध्ये आहे. सो एकदा पुन्हा बघा, बार्शी म्हटलं तर लक्षात घ्या सोलापूर अकोला. सेलू म्हटलं तर वर्धा परभणी. आष्टी म्हटलं तर वर्धा बीड आहे. मालेगाव म्हटलं तर नाशिक आणि वाशिम येते. आणि नांदगाव म्हटलं तर नाशिक आणि अमरावती येते. ओके, तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एक जिल्हा करा, नंतर मग 2-2 जिल्हे करा. ते खूप क्लिअर होईल तुमचं आणि प्रॉब्लेम जाणार नाही तुम्हाला. सो बघा, मग MPSCने कोणता प्रश्न विचारला होता? तर इथे तुमच्या समोर तो दिलेला आहे. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर बघा, खेड. आता इथे खेड दिलेलं आहे ठिकाण. तर आता आताच बघितलं आपण, खेड हे रत्नागिरी आणि कुठे आहे? बघा, रत्नागिरी आणि पुणे या ठिकाणी आहे. तर आपल्याला आधी चेक करायचं असते की अला 2 किती ऑप्शनमध्ये? अला 2 आहे बघा, 1 आणि 3 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे चौथा ऑप्शन कट करायचं आहे आपल्याला, आणि इथे दुसरं ऑप्शन कट करायचं आहे, कारण अला आन्सर 2 आहे. तर 2च ऑप्शनमध्ये अला आपल्याला 2 दिसत आहे. ओके, कर्जत बघा,
तर कर्जत आपण बघितलं मेन एक ठिकाण लक्षात ठेवलं, कर्जत रायगड आणि अहमदनगरला आहे. सो ब ला किती नंबर? 1 नंबर. तर बघा ब ला 1 नंबर. आता मग 2 आणि 4 तर इथे कट झालेले होते, मग आपल्याकडे ऑप्शन 1 आणि 3 होतं. तर ब ला आपल्याला एकाच ऑप्शनमध्ये आन्सर दिसत आहे म्हणजे 3 नंबर. ओके, सो ब ला 1 म्हणजे हे. म्हणजे आता बघा एक्झाममध्ये काय करायचं, आपल्याला कन्फर्म जर माहीत असेल तर हे क आणि ड सोडत नाही बसायचं, कारण आन्सर तर आपल्याला 3 नंबर मिळालेला आहे. ओके, तर इथे तुम्ही तुमचा टाईम सेव्ह करू शकता, बट तुमचं नॉलेज हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 3 नंबर बघू आपण. कळम काय बघितलं होतं आपण? कळम, यवतमाळ, उस्मानाबाद. यस, म्हणजे क ला 4. बघा इथे क ला 4 आहे. आणि नांदगाव आपण बघितलं होतं 3 नंबर, म्हणजे अमरावती आणि नाशिक. ओके, सो ॲन्सर तुमचं राईटच येणार आहे. त्यामुळं तुम्ही इथं म्हणजे वेळ वाया न घालवता पुढच्या क्वेश्चनवर गेलेलं बेटर राहील. बट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॉलेज परफेक्ट असणं गरजेचं आहे. सो याचं जे आन्सर आहे स्टुडंट ते आहे 3 नंबर. तर या पद्धतीनं प्रश्न विचारले गेलेले आहे आणि यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल. थँक्यू सो मच.